नमस्कार. माऊली गृहोद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून काम देतोय, हाताने समईवाती, फुलवाती किंवा वस्त्रमाळ तयार करणे, आणि ज्या महिला समजा मशीन घेऊन काम करण्यासाठी इच्छुक आहेत तर त्यांच्यासाठी आपण मशीन पण महिला आपल्याकडून विकत घेत आहेत आणि घरी बसून ते काम करतायत. आणि आपलं ते त्यांनी जे प्रोडक्शन तयार केलेलं असतं ते आपण त्याच्याकडून प्रोडक्शन पुन्हा विकत घेत असतो. तर असंच आज मी संभाजीनगरमध्ये आलेली आहे आणि संभाजीनगरमध्ये आपल्या ह्या ताईंनी, संभाजीनगरच्या ह्या ताई आहेत रहिवासी, तर ताईंनी आपल्याकडून समईवातीची फुली ऑटोमॅटिक मशीन घेतलेली आहे. जवळजवळ आता 3 ते 4 महिने झाले ताईंना मशीन घेऊन. तर ताईंचं काम अगदी छान पद्धतीने सुरू आहे. तर ही जी मशीन आहे ही समईवातीची मशीन आहे, ही फुली ऑटोमॅटिक, ही सेमी ऑटोमॅटिक आहे. त्याला हे कटर लावलं की फुली ऑटोमॅटिक होती. म्हणजे ही फुली ऑटोमॅटिक मशीन ताईंनी आपल्याकडून घेतलेली. याला हा जो कॉटन असतो हा अशा प्रकारे कॉटन तुम्हाला दिला जातो. हा असं हे असं कॉटन असतो. हा इथून लावला की ऑटोमॅटिक वाती त्या पडत राहत असत. आणि नंतर ते पॅकिंगचं मशीन बघितली मी, तर त्याच्यावर ते जे या मशीनवर असतं तर नंतर वाती तयार केल्यावर त्यांना पॅकिंगचं मशीन ते पण दिलं जातं आणि कॅरीबॅग स्टिकर ते पण दिलं जातं. तर काही पॅकिंगच्या मशीननी पॅकिंग करून हे असं जे आहे हे पॅकिंगचं मशीन पण आपल्या माऊली गृहोद्योगाकडून दिलं जातं. आणि ह्या मशीनवर काही असं प्रोडक्शन आपल्याला हे जे आपले माऊली गृहोद्योगाचं दिव्यज्योत प्रोडक्शन आहे तर ताई हे दिलं जातं तुम्हाला. स्टिकर, कॅरीबॅग सगळं दिलं जातं. आणि ताईंनी ह्या छान अगदी उत्कृष्ट पद्धतीने ताई अगदी काम करतायत, एकदम मस्त काम करतायत ताई. आणि असं ताई पॅकिंग करून ही 12 पॅकेटची पट्टी असते, या अशा पट्ट्या तयार करून आपल्याला ताई माल तयार करून पाठवत आहेत. तर आणि त्याचबरोबर ताई अगदी हा जो माल आहे हा ताईचा माल आहे. ताईनं आपण याच्यातून मशीन जेव्हा तुम्ही घेतात तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळी 5-5 किलो माल दिला जातो. तर हा ताईंचा 5 किलो माल रेडी झालेला आहे आता. आणि आता पुन्हा ताईंना 5 किलो माल पाठवला जाणार आहे. तर या अशा पद्धतीत याच्यात माल पाठवला जातो. त्याच्यावर आमचा ॲड्रेस पण असतो दिलेला की जेणेकरून तुम्ही आम्हाला पार्सल पाठवसाल या ॲड्रेसवर पाठवायचा असतो. आणि ताई अगदी उत्कृष्ट पद्धतीने काम करतायत. त्यासाठी आपण सर्वच महिलांना, ज्या महिला एकदम छान उत्कृष्ट काम करतायत तर त्यांच्यासाठी आपण स्वामींची प्रतिमा आणि स्वामींच्या चरण पादुका हे पण आपण गिफ्ट ताईंना देतोय. की आपला हा जो गृहोद्योग आहे माऊली गृहोद्योग तो स्वामींच्याच कृपेने हा गृहोद्योग उभारलाय. म्हणजे हे जे काय आहे ते सगळं स्वामींचंच आहे. तर त्यासाठी आपण महिलांना पण हे गिफ्ट देतोय की जेणेकरून स्वामींची कृपा त्यांच्यावर पण राहो आणि हा जो गृहोद्योग त्यांनी उभारलाय तो स्वामींच्या कृपेने खूप त्यांना या गृहोद्योगात भरभराट लाभो, खूप मोठा त्यांचा हा गृहोद्योग हो. तर महिलांच्या विकासासाठी दिलेला हाच माऊली गृहोद्योगाचा ध्यास. आणि आज आपण ताईंना विचारूयात हे काम करून कसं वाटतंय ताईंना. ताई काम खूप छान आहे. जास्त काही म्हणजे खूप मेहनतीचं नाहीये. फक्त व्यवस्थित जर केलं तर छान काम आहे. आणि गृहउद्योग अशा खूप महिला असतात की त्यांना घराच्या बाहेर पडता येत नाही, परंतु त्यांना गरजही असते आणि काहीतरी स्वतःचं एक ॲक्टिवनेस राहावं, घरातल्या घरात 4 पैशाचं हे व्हावं. म्हणून हा जो माऊली यांचा अंजलीताईंचं जे आहे माऊली गृहउद्योगामध्ये की फुलवात, समईवात, त्यांच्याकडे हातावर बऱ्याचशा महिला काम करतात आणि मशीन पण आहे. त्यांचं जे एक ब्रीद वाक्य आहे त्यांच्या गृहउद्योगात की महिलांनी महिलेच्या विकासासाठी दिलेली साथ हीच माऊली गृहउद्योगाचा ध्यास, हे खूप छान आहे. आणि देणे घेण्याचा व्यवहार पण त्यांचा अगदी सुरळीत आहे. प्रत्येक स्त्रीने हे करावं असं आहे. स्त्रियांना खूप मोठा हा एक चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म ताईंनी दिलेला आहे गृहउद्योग, की कुठेही बाहेर न पडता, इकडं पळपळ न करता आपल्या घरातली सगळं मुलांचं वगैरे बघून बऱ्याचशा महिला याला जॉईन झालेल्या आहेत. खरंच हा गृहउद्योग खूप चांगला आहे करण्यासाठी. मी तर प्रत्येकाला सजेस्ट करेन की प्रत्येकानं करावं, आपलं अस्तित्व निर्माण करावं. सध्याच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये पुरुषाबरोबर महिलांनी पण काम करणं, 2 पैसे कमवणं संसारासाठी खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी जो त्यांनी काढलेला आहे तर खरंच हा महिलांसाठी खूप चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे. ताई खूप महिलांचा म्हणजे असं समज असतो की एकदा का तुम्ही मशीन घेतली की तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहणार का, तुम्ही नेहमीसाठी आम्हाला माल देणार का, याबाबत तुम्ही महिलांना काय सांगू? नाही, मला तर आता 3-4 महिन्यापासून रेग्युलर माल येतो, पण पेमेंट पण होतं आणि कॉल पण त्या उचलतात. आता एखाद्या वेळेस नाही उचलला परंतु त्या कॉल बॅक नक्की करतात. असं नाही की 1 दिवस पूर्ण गेला तुम्हाला परत रिप्लाय दिला नाही, कॉल करतात त्या, कॉलही घेतला जातो
असं कोणतीही अडचण नाही देण्या घेण्याचं. तर एखाद्या वेळेस मागं पुढं होऊ शकतं पोस्टाच्या याच्यामुळे सुट्ट्या वगैरे, पण देण्या घेण्याची काही अडचण नाही. आणि बऱ्याच महिन्यांचा असाही प्रश्न आहे की तुम्ही रिजेक्शन वगैरे देतात का वगैरे, तर तुम्हाला कधी रिजेक्शन काढलंय का? नाही, रिजेक्शन नाहीये त्याच्यामध्ये. हा खूप मोठा एक त्याच्यामध्ये बायकांना जी भीती असते की आणि चूक होते शेवटी, बाई हाताचं काम आहे किंवा मशीनवर जरी केलं तर कमी जास्त होऊ शकतं, तर त्यांच्याकडे रिजेक्शन नाहीये. त्याच्यामुळे एक उत्साह वाटतो की आपण केलेलं आपल्याला काही कळलं त्याचे पैसे मिळणारच आहे. रिजेक्शन नाहीये त्यांच्यामध्ये. त्या समजून सांगतात जर झालं आपल्याकडून काही तर त्या फोन करून आपल्याला समजून सांगतात, त्या पद्धतीने आपण करू शकतो. आणि करण्याला खूप असं हार्ड काम आहे असंही नाहीये, छान होतं. त्यांच्या मार्गदर्शनाने जर आपण चाललं तर छान होतं. वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन मिळतं, वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं. वर प्रश्न विचारले होते बऱ्याच जणांनी, तर त्यांच्या प्रश्नांची उत्तर आज ताईंनी दिलेली आहे की माल दिला जातो की नाही, रिजेक्शन काढले जातं की नाही, वेळोवेळी तुम्हाला म्हणजे सपोर्ट केला जातो की नाही, सगळं उत्तर आज ताईंनी म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली. तर ज्याच्या महिलांना आपल्या गृहोद्योगात काम करायचे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही पण आपल्या माऊली गृहोद्योगात सहभागी होऊन तुम्ही पण घरी बसून असं उत्कृष्ट पद्धतीने काम करू शकतात. आणि आपण वेळोवेळी महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी आपण हे असं स्वामी म्हणजे गिफ्ट, वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट आपण महिलांना देत असतो. तर ताई खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.